नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओ घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर आज आपण बनवतोय अतिशय मस्त, अतिशय टेस्टी अशा आणि झटपट तयार होणाऱ्या रेड वेल्वेट ब्राउनीज. येस, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, आणि व्हॅलेंटाईन्स डेलाच कशाला, एरवीसुद्धा तुम्ही बनवू शकता. कारण रेड वेल्वेट आईस केकसाठी आपण जे साधं रेड वेल्वेट प्रीमिक्स यूज करतो ना, त्यापासून आपण ही ब्राउनी बनवतोय. यासाठी स्पेशली कुठलं वेगळं प्रीमिक्स आणण्याची गरज नाही. घरामध्ये जर रेड वेल्वेट प्रीमिक्स शिल्लक असेल तर तुम्ही त्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट ॲड केली की तुमची ब्राउनी तयार होते. तर काय आहे ती गोष्ट, कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात वापरायची हे तर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण रेसिपी मात्र अतिशय सोपी, पटकन होणारी आणि खूपच टेस्टी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 7 इंचाचा स्क्वेअर शेपचा टीन घेतला आहे आणि याच्यामध्ये मी एक बटर पेपर ठेवलेला आहे त्याच्या मापाचा. साईडने मी तेल लावलेलं आहे. तर हे आधी करून ठेवायचं, जेणेकरून नंतर ज्यावेळी आपण बॅटर बनवणार आहोत त्यावेळी ब्राउनी लगेचच बेकिंगला गेली पाहिजे. ओके, तर मंडळी ही आहे ती सिक्रेट गोष्ट. तर हे आहे व्हाईट कंपाऊंड, मोर्डे कंपनीचं आपण यूज करतोय. तर 400 ग्रॅमचं हे पॅकेट आहे, बघू शकता. आणि याची MRP आहे 180 रुपये. ठीक आहे. सो आज आपण जी ब्राउनी बनवतोय त्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम एवढं व्हाईट कंपाऊंड लागणार आहे. कारण ब्राउनी ही मुळात थोडीशी केकी आणि थोडीशी फजी अशा पद्धतीची असते आणि ते फजी टेक्स्चर चॉकलेटमुळेच येतं. सो बघू शकता 100 ग्रॅम एवढं कंपाऊंड मी इथे छान बारीक चॉप करून घेतले एका वाटीमध्ये, किंवा काचेचा बाऊल तुम्ही घेतला तरीही चालेल. तर आता यामध्ये मी ॲड करणार आहे दूध. तर मी इथे 1/4 कप एवढं दूध, साधं रूम टेम्परेचरवरचं दूध ॲड करते आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे 200 mlच्या कपचा सेट आहे. तुमच्याकडे जर दुसऱ्या कुठल्या मेजरमेंटचा कपचा सेट असेल तर त्यातला पाव कप एवढं दूध तुम्ही यामध्ये ॲड केलं तरीही चालेल. फक्त कंपाऊंड मात्र तुम्हाला 100 ग्रॅम एवढंच घ्यायचं आहे मोजून. तर आता या दोन्ही गोष्टी आपण छान एकत्रितपणे डबल बॉइलिंग पद्धतीने मेल्ट करून घेऊयात, म्हणजेच याचं गनाश बनवून घेऊयात. तर आता हे रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हे गनाश गॅसवरती डबल बॉइलिंग पद्धतीने पण करू शकता, किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हे पटकन तयार होतं, तसंही करू शकता. तर चला आता हे आपण साईडला ठेवत आणि पुढची प्रोसेस करूयात. सो आता आपण एका बाउलमध्ये घेतोय रेड वेल्वेट प्रीमिक्स. तर जे आपण साध्या आईस केकसाठी, म्हणजे रेड वेल्वेट आईस केकसाठी जे यूज करतो ना, तेच हे प्रीमिक्स आहे. स्पेशली ब्राउनीचं वगैरे प्रीमिक्स नाही आहे. ठीक आहे. तर साधं रेड वेल्वेट प्रीमिक्स आहे हे. पिल्सबरी कंपनीचं मी यूज करते आहे आणि हे मला 280 रुपये किलो या रेटने मिळतं. तर बघा इथे मी 1.5 कप एवढं हे प्रीमिक्स घेते आहे. माझा कप आहे 200 mlचा. सो 200 mlच्या सेटने मी 1.5 कप एवढं प्रीमिक्स घेते आहे. वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 180 ग्रॅम. ओके. तर आता यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे 2.5 टेबलस्पून एवढं तेल, साधं रिफाईंड ऑइल जे आपण कुकिंगसाठी वापरतो तेच. याच्यामध्ये बटर वगैरे ॲड करण्याची गरज नाही. आणि जे गनाश आपण सुरुवातीला बनवून ठेवलं होतं ते सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, हे गनाश रूम टेम्परेचरवरती आलेलं असलं पाहिजे, गरम गरम यामध्ये ॲड करायचं नाही. ठीक आहे. सो आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टी आपण छान एकजीव करून घेऊयात आणि तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते की कशा पद्धतीने तयार होतीये. एकदम घट्ट गोळा याचा तयार होतो मंडळी, कारण यामध्ये आपण अजूनही कुठलाही एक्स्ट्रा लिक्विड कंटेंट ॲड केलेला नाही आहे. तर बघू शकता असं सुरुवातीला हे स्पॅच्युलानेच जस्ट कट अँड फोल्ड करायचं आहे आपल्याला. सो अशा पद्धतीने घट्ट गोळा याचा तयार झाला आहे. आता यामध्ये आपण ॲड करतोय अजून एक्स्ट्रा दूध. तर अजून मी इथे पाव कप एवढं दूध घेतलं आहे आणि हे आपण लागेल असं यामध्ये ॲड करूयात. सो शक्यतो सगळं दूध आपल्याला इथे वापरावं लागतं, पण तरीसुद्धा तुम्ही अंदाज घेत घेत हळूहळूच ॲड करा. पण पाव कप दुधाचं प्रमाण या रेसिपीसाठी एकदम परफेक्ट आहे. तर बघा आता मी हँडविस्क घेतलेला आहे, म्हणजेच आपला एग बीटर, आणि त्याच्या सहाय्याने हे बॅटर चांगलं फेटून घेते आहे. सो उरलेलं सगळं दूध यामध्ये ॲड केलं. अशा पद्धतीने बॅटर फेटायचं आहे आपल्याला आता, जेणेकरून याच्यामध्ये लम्प्स किंवा कुठल्या गाठी गुठळ्या शिल्लक राहता कामा नयेत. तर आता यामध्येच मी ॲड करत आहे थोडंसं रेड वेल्वेट इमल्शन, कारण यामध्ये कलर पण असतो आणि फ्लेवर पण असतो.
तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण ऑलरेडी रेड वेल्वेट प्रीमिक्स जे आपण यूज केले त्याला खूप छान फ्लेवर आहे, खूप छान कलर आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही इमल्शन, फ्लेवर, इसेन्स, कलर वगैरे नाही ॲड केलं तरीही चालेल. पण माझ्याकडे होतं म्हणून मी 2 ते 3 ड्रॉप्स याचे ॲड केलेले आहेत. तर बघू शकता आता हे बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण हे आपल्या टीनमध्ये पोर करूयात. सो येस, बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर अशा प्रकारे घट्टसर हे बॅटर आहे. तर बघा आता अशा प्रकारे स्पॅच्युलाने आपल्याला हे बॅटर चांगलं पसरवायचं आहे किंवा प्लेन करायचं आहे. सगळ्या कोपऱ्यापर्यंत, एजेसपर्यंत ते छान गेलं पाहिजे, कारण हे फ्लोई नाही आहे ना बॅटर, त्यामुळे ते आपोआप तर जाणार नाही. तुम्हालाच ते अशा पद्धतीने स्पॅच्युलाने ते छान स्प्रेड करावं लागेल. तर वरचा सगळा जो सरफेस आहे तो छान प्लेन करा. सगळीकडे छान हे बॅटर मस्तपैकी असं पसरवा आणि त्यानंतर हा टीन छान टॅप करा. टॅपिंग करणं अतिशय गरजेचं. यामुळे बॅटरमधली सगळी एअर बाहेर पडते, एअर बबल बाहेर पडतात आणि मेन म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते वरून एकदम छान सुपेरियर आणि प्लेन तयार होतं. त्यामुळे टॅपिंग जरूर करा. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण ॲड करतो आहे कंपाऊंड्स. तर हे व्हाईट कंपाऊंडच आहे. तर बघू शकता याचे अशा पद्धतीने मी पीसेस केलेले आहेत आणि ते मी डेकोरेशनसाठी यूज करते आहे आणि अर्थात चवसुद्धा छान लागते म्हणून. तर हे पीसेस ना जास्त मोठे नसावेत, नाहीतर मग जिथे जिथे तुम्ही हे कंपाऊंडचे तुकडे ॲड केलेले आहेत ना तिथे तिथे खड्डा पडतो केक बेक केल्यानंतर. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही व्हाईट कंपाऊंडचे चोको चिप्स यूज करा किंवा एकदम छोटे छोटे तुकडे करून यावरती ॲड करा. तर चला आता नेहमीप्रमाणेच आपण ही ब्राउनी गॅसवरती एका पातेल्यामध्ये बेक करतोय. त्यासाठी बघू शकता पातेल्यामध्ये स्टँड किंवा उंच जाळी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा टीन ठेवायचा आहे अँड येस, कमीत कमी फ्लेमवर आपल्याला ही ब्राउनी 25 ते 30 मिनटासाठी बेक करायची आहे. तर मंडळी मला ना ब्राउनी एकदम छान खरपूस आणि खालच्या बाजूने क्रंची वगैरे झालेली आवडते, त्यामुळे मी 35 मिनटासाठी बेक करते आहे. पण तुम्ही 25 मिनटं बेक केली तरीही चालेल, ती छानच बेक होईल. तर पातेला मात्र प्रीहीट करा बरं का आधी, ते मी सांगायचे विसरले. सो बघू शकताय अशा पद्धतीने 30 ते 35 मिनटानंतर मी ही ब्राउनी बाहेर काढलेली आहे. आणि ब्राउनी सुरुवातीला ना एकदम मऊ लुसलुशीत असते, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कच्ची की काय, पण तसं नसतं. जरी वाटलं कच्ची आहे तरी पण ती बाहेर काढायची. बाहेर काढल्यानंतर ती छान घट्ट होते, थिक होते आणि थोडीशी कठीणसुद्धा होते, जशी आपल्याला हवी आहे तशी होते. त्यामुळे डोंट वरी, ब्राउनी बाहेर काढा आणि त्यानंतर ती ब्राउनी रूम टेम्परेचरवर यायची वाट बघा. छान थंड झाली की ती मस्त आपल्याला हव्या त्या टेक्स्चरमध्ये तयार होते. सो बघू शकताय आता जर ही ब्राउनी साईडने अशा पद्धतीने एक्स्ट्रा फुगली किंवा एक्स्ट्रा वर आली कडेकडेने, तर तुम्ही आधीच गरम गरम असतानाच चमच्याच्या सहाय्याने ती अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी ना प्रेस करून करून थोडीशी प्लेन करा, इव्हन करा, कारण मधूनच खड्डा पडलेला आहे आणि साईडने चारी बाजूंनी ती एक्स्ट्रा वर आलेली आहे, फुगलेली आहे. तर ती कट करताना पण एवढी छान वाटणार नाही ना आणि त्याचे पीसेस पण असे अनइव्हन दिसतील. त्यामुळे हे नक्की करा, ही अगदी महत्त्वाची टिप आहे. त्यानंतर आता बघू शकता ही ब्राउनी छान थंड झालेली आहे. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरीच्या साहाय्याने त्याच्या सगळ्या एजेस आधी छान लूज करा. ठीक आहे, कोपरे, एजेस सगळं व्यवस्थित लूज करा आणि त्यानंतर ही ब्राउनी डिमोल्ड करा अशा पद्धतीने. सो येस, बघू शकताय मंडळी अतिशय मस्त परफेक्ट अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे आणि याचं टेक्स्चर साईडने सुद्धा एकदम खरपूस मला पाहिजे तसंच आहे. तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही प्लीज 5 ते 7 मिनटं कमी ही ब्राउनी बेक करा, जास्त बेक करू नका. सो येस, आता याचे पीसेस पण बघू शकता एकदम इझिली अगदी सहजपणे कट होत आहेत. एकदम मस्त प्रोफेशनल बेकरी स्टाईल ही ब्राउनी तयार झालेली आहे. कोणी म्हणणारच नाही की साध्या रेड वेल्वेटच्या प्रीमिक्सपासून बनवली आहे. असं वाटतं की खूप जास्त इन्ग्रेडियंट्स, बटर वगैरे सगळं ॲड केलं आहे की काय याच्यामध्ये. इतकीही परफेक्ट आणि इतकीही सुंदर लागते चवीला. तर मंडळी अगदी कमी साहित्यामध्ये पटकन झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की तुमची ब्राउनी कशी झाली, तुम्हाला ती चवीला आवडली की नाही. ठीक आहे, तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, खूप जास्त व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी.